लाडक्या बाप्पांचं आगमन फक्त काही तासांवर येऊन ठेपलंय। अशामध्ये छत्रपती संभाजीनगरमध्ये लाडक्या बाप्पाला घरी घेऊन जाण्यासाठी भाविक सज्ज झालेत आणि याविषयी भाविकांसोबत संवाद साधला आमचे प्रतिनिधी सचिन बडे यांनी। पाहूयात। लाडक्या गणरायाला घरी घेऊन जाण्यासाठी भाविक भक्त सज्ज झालेले आहेत, कारण छत्रपती संभाजीनगरमध्ये विविध प्रकारच्या बाप्पांच्या मूर्त्यांचं आगमन झाले आणि सर्वांना कोणती मूर्ती आपल्या घरी घेऊन जाऊ हाच एक प्रश्न उपस्थित होतोय। आपण जर पाहिलं तर मी छत्रपती संभाजीनगरातील भव्य अशा या ठिकाणी ज्या ठिकाणी बाप्पांच्या मूर्त्या पाहायला मिळतात अशा एका ठिकाणी आलेलो आहे। हे जिल्हा परिषदचं मैदान आहे। या ठिकाणी अशी असंख्य दुकानं आहेत, मात्र या ठिकाणी बाप्पांचं सुंदर असं रूप पाहिल्याच्या नंतर भाविकही आश्चर्यचकित होतो की नेमकं कोणते बाप्पा आपल्या घरी विराजमान व्हावेत। एक इकडं आपल्यासोबत इथं एक मॅडम आहेत, त्या बऱ्याच वेळापासून सुंदर बाप्पा शोधताय। नेमकं त्यांना कोणत्या बाप्पा आवडला आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात। मॅडम काय सांगाल, बऱ्याच वेळापासून आम्ही पाहतोय तुम्हाला, कोणते बाप्पा आवडले? आता सगळे चांगले आहेत, पण एक पद्धत म्हणून एक नॉमिनल म्हणून बघायचा विचार आहे, बस बाकी काही नाही। मूर्ती चांगली आणि सुंदर असावी बरं, हाच हेतू। बरं, तुम्ही ज्या दुकानात आहात दुसरीकडे वरून राजा कोसळतोय, बाप्पांची कृपा म्हणता येईल, आणि त्यानंतर यावर्षी काय मागणार बाप्पांकडे? काही नाही, सगळ्यांचं सुख समृद्धीने चांगलं आयुष्य घालव सगळ्यांनी, हीच अपेक्षा। सुंदर असे बाप्पांना सर्वजण आपल्या घरी घेऊन जाण्यासाठी सज्ज झालेले आहेत आणि त्यासोबतच सर्वांनी या ठिकाणी सुख समाधान आणि समृद्धी मागितलेली आहे। त्यामुळे बाप्पांचं आगमन नक्कीच सर्वांना सुख समृद्धी आणि समाधान देणारं असेल आणि सोबतच बाप्पांच्या आगमनामुळे एक चैतन्याचं आणि उत्साहाचं आगमन किंवा उत्साहाची लाट जी आहे ती छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये पाहायला मिळते। सचिन बडे, लोकशाही मराठी, छत्रपती संभाजीनगर। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।